नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर मराठी या आपल्या मराठी चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलमध्ये सिस्टम कसा बिल्ड करायचा, की सिस्टम म्हणजे असा सिस्टम की लाँग टर्ममध्ये तुम्ही नेहमी प्रॉफिटमध्ये असला पाहिजे. शॉर्ट टर्ममध्ये स्टॉप लॉस हिट होणे, एंट्री एक्झिट या सगळ्या गोष्टी होतात, छोटा लॉस. पण जेव्हा लाँग टर्मचा तुमचा जो पोर्टफोलिओ असेल लाँग टर्मसाठी, तर तुम्ही नेटमध्ये प्रॉफिटमध्ये असले पाहिजे. तर अशा प्रकारे तुमचा सिस्टम असतो. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट लॉस होत असतो. ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट आणि लॉस हा पार्टच आहे मित्रांनो बिझनेसचा. पण जो मेन इम्पॉर्टंट जो मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही लाँग टर्ममध्ये प्रॉफिटेबल आहात की नाही हे. आणि त्यामुळे आपण असा एक सिस्टम बनवलेला आहे लाँग टर्मसाठी, की तुम्ही जर सिस्टम पूर्णपणे फॉलो केला 100%, तर तुम्ही 100% प्रॉफिटमध्येच असाल. तर तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, आपण कुठलाही FNO किंवा इंट्राडे ट्रेड करत नाही. आपला सिस्टम खूप सिम्पल आहे. तुम्ही बघू शकता, आपला चार्ट पण खूपच सिम्पल आहे. कुठलाही आपण इंडिकेटर हे मिक्स करत नाही. जर तुम्ही चार्टवर प्राईस कितीही इंडिकेटर लावले, तर ॲट द एंड जो इंडिकेटर आहे तो प्राईजलाच फॉलो करतो. त्यामुळे आपला जो मेन फोकस आहे तो फक्त प्राईजवर आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता, आपला जो चार्ट आहे तो किती क्लीन आहे. फक्त आपण कॅन्डलस्टिक आणि प्राईज हे दोनच गोष्टी आणि लेवल्स फक्त एवढाच बघतो. तुम्ही खूप सिम्पल पद्धतीने आपण आपला ॲनालिसिस करत आहोत. तर चला आपण आज व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, आपण आज कार्बो युनिव्हर्सल हा स्टॉक घेतलेला आहे. जो आपला टाईम फ्रेम आहे तो म्हणजे मंथली टाईम फ्रेम ठेवला आहे. तुम्ही बघू शकता स्टॉक सिलेक्शन आपलं, जो स्टॉक 8 ते 12 वर्ष ब्रेक देतो तिथे आपण एंट्री 1996 तर 2004 पर्यंत बघू शकता हा स्टॉक पूर्णपणे करेक्शनमध्ये होता. 8 वर्षानंतर या स्टॉकने इथे ब्रेकआउट दिलेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवर. 12.50 ला त्याने क्लोज केला होता. पण तुम्ही बघू शकता नेक्स्ट कॅन्डलमध्ये आपला स्टॉप लॉस आहे तो हिट झाला होता. तर आपण परत 2-3 महिने आपण वेट केला आणि त्यानंतर आपल्याला एक री एंट्री परत इकडे मिळाली. तुम्ही बघू शकता जून 2004ला. त्यावेळी प्राईस 12.60च्या आसपास होती. त्यानंतर ही लाईन आहे तोच आपला स्टॉप लॉस आहे. तर तुम्ही बघू शकता स्टॉक अशा प्रकारे एक ट्रेंड घडलेला आहे. 2008 मध्ये स्टॉकमध्ये फॉल होता 2008 मध्ये. पण 2000 जो आपला स्टॉप लॉस आहे तो हिट झालेला नाही. बघू शकता आपला लाईन आहे स्टॉप लॉस तिकडे त्याच्याच वर तो स्टॉक येऊन परत ट्रेंडमध्ये होता आणि आपला ट्रेंड चालू केला. तुम्ही बघू शकता 2020 नंतर मोठी रॅली घेतलेली आहे स्टॉकने. जवळजवळ आज त्याची प्राईस 1043 आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण स्टॉक होल्ड पण करतो. आणि मेन इम्पॉर्टंट पार्ट आज आहे, जर तुम्हाला खरंच प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर तुम्हाला जो स्टॉक आहे आणि जो तुमच्या साईडने वर्क करत असेल तर तुम्हाला तो होल्ड करता आला पाहिजे. त्यासाठी आपण EMA 46 यूज करतो मित्रांनो. जोपर्यंत स्टॉक 5x नाही होत तोपर्यंत आपण जो आपला मेन स्टॉप लॉस आहे तो यूज करतो. तुम्ही बघू शकता 2020ला एक स्टॉप लॉस हिट झाला होता. पण बघू शकता आपला जो स्टॉप लॉस आहे तो हिट नव्हता झाला. मध्ये जो स्टॉप लॉस आहे, जो एक्झिट आहे तो आपल्याला रेड कॅन्डलने दिलेला आहे. आणि जर तुम्हाला परत री एंट्री घ्यायची असेल तर जो आपला EMI आहे त्याच्यावर तुम्ही परत री एंट्री घेऊ. बघू शकता 12.50 त्या स्टॉकची प्राईस होती. त्यानंतर डायरेक्ट 1000. तुम्ही बघू शकता किती पर्सेंटेजचा रिटर्न त्या स्टॉकने दिलेला आहे. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो म्हणजे स्टॉक होल्ड करणं. तुम्ही कधीपर्यंत त्या स्टॉकला होल्ड करू शकता. अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो, एक पूर्णपणे आपण एक सिस्टम आपला
कसा वर्क करतो हे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्टॉक घेऊन येणार आहोत. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.